घडल्यानंतर नक्कीच काय तुझ्या मनात भावना येते, काय भावना निर्माण होते? कारण असा मराठा बांधवाचा मृत्यू झाला. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही करू नका, संयम धरा, शांत राहा. तुम्ही करू नका, मी देतो ना लेकरा बाळाला, कमी नाही पडू देत मी, कमी नाही पडू देत. आताही वेळ आली, उद्या आपण बसतोय 5,000 बसायचे म्हणते ते 5,000 बसू, तर दुसऱ्या ग्राउंडवर बसा. ते 5,000 गेले, दुसऱ्या दिवशी आपण जाऊ. डोक्यावरचा वापर करा. आडमोठ्यापणाच्या भूमिकेमुळं समाजाचं वाटोळं होऊ देऊ नका. आपल्या लेकरा बाळांचं असं देशमुख भायासारखं बलिदान गेलंय आता सतीश भायाचं, असे बलिदान याचं व्हायला जाऊ द्यायचं नाही आपल्याला यांचं. मग त्यासाठी आपल्या संयम असणं गरजेचं आहे. आपण टप्प्याटप्प्यानं बरोबर करू. सगळ्यांनीच एकदा गेलं तरी आरक्षण घ्यायचं असं काही आहे का? 5,000 तिकडे गेले आणि बाकीचे लाखो इकडे बसून ठेवले आणि मग ते तिकडचे तिकडे निघून गेले. कोणी हलत नाही, काळजी करू नका. तुम्हाला आहे तिथून मोबाईलवर बघायला मिळेल ना, त्रास दिला की तुम्ही आलेच तिथं लगेच, नाही दिला इकडे जेवण खावणं केले की झोपले, देतील ना पर्याय. आपण सगळं स्वीकारायचं त्यांचं, पण हरायचं नाही. ते म्हणले एवढंच करा आणि तेवढंच करतो, हा बोल पुढं काय आता. म्हणजे मराठ्यांनी बोलायला जागा ठेवू नका. सगळ्या पोरांना आपण एकमेकाला सांगा की जर 5,000 बसा म्हणतात ना, ते बसू ना 5,000, ते जाते दुसरी 5,000 येते. काही अर्धे 19ला गावाकडे जाणार आहेत, 29ला आपण सांगितलेलंच आहे त्यांना. तसं मला वाटा लावायला आहे, आशीर्वाद द्या, ते जाणार. कारण त्यांना तिथं गावातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली जबाबदारी आंदोलनाची सांभाळायची. इकडे जर पोराला आंदोलनाला बसून नाही दिलं, इकडे चाक बंद झाले राज्यातले. शांततेत आपल्याला लई भूमिका पार पाडायच्या. 7-8 टप्प्यात आंदोलन करतोय आपण, थोड्या नाही. म्हणून कधी समजून घ्यायचं, आडमोठ्यात निशिरायचं. मग मला बी मुंबईला यायचं, मग मला बी आझाद मैदानालाच यायचं. आता सगळे तिथं बसनात म्हणल्यावर काय लिहायचं, दुसरीकडे बसणं काय फरक नाही पडत. आपण लय जवळ येत, नुसतं उठायचं पुटकन तिथं यायचं. 5,000पेक्षा अजून एक अट त्याच्यामध्ये टाकली की तुम्हाला फक्त 1 दिवसाची परवानगी दिली. नाही, ते तर मान्यच नसतो करीत. मी नाही, मराठी नाही. मग आपण पाहिलं की खरं तर 1 दिवसाची जी अट आहे ती मराठी मान्य करणार अशी भूमिका या ठिकाणी जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे. कारण सुशांत राव समी सुनील ते म्हणजे मराठी किल्ले शिवनेरी पुणे. जरांगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यातील सत्ताधारी, विरोधी आमदार आणि खासदारांचा पाठिंबा. संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, विलास भुमरे या आमदारांचा पाठिंबा आहे. तर बजरंग सोनवणे, संजय जाधव या खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा आहे.